कांद्याच्या बाजारभावामुळे हैराण झालेला बळीराजा वर्षभरापासून संकटात होता। उत्पादन खर्चापेक्षा विक्री झालेल्या कांद्याला कमी बाजारभाव मिळत गेल्यामुळे 2018 या वर्षामध्ये शेतकरी मेटाकुटीला आला। तर कांदा उत्पादकांच्या स्थितीचा अंदाज घेत राज्य सरकारने कांदा अनुदान देण्याची घोषणा केली। तर याविषयी विक्री झालेल्या बाजार समित्यांमध्ये विक्री झालेल्या कांद्याच्या विक्रीपट्टीसह अर्ज सादर करावेत असं निर्देशितही करण्यात आलं। नोव्हेंबर 2018 ते 15 डिसेंबर 2018 या दीड महिन्याच्या अनुदानासाठी उत्पादकांनी बाजार समितीकडे अर्ज केला होता। यामध्ये राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती यंदाही शेतकऱ्यांना सुविधा पुरवत अनुदान अर्ज स्वीकारून प्रत्यक्षामध्ये अनुदान लाभ देण्यासाठी अव्वल ठरल्याचं दिसून आलंय। 1 नोव्हेंबर 2018 ते 15 डिसेंबर 2018 या दीड महिना कालावधीमध्ये राहुरी बाजार समितीमध्ये तसेच वांबोरी उपबाजार आवारामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कांदा विक्रीला आणला होता त्या एकूण 8,794 लाभार्थ्यांना आणि एकूण क्विंटल 2,34,554 वजन असलेल्या कांद्याचं एकूण अनुदान 4,79,03,400 रुपयांचा पहिल्या हप्त्याचा धनादेश जिल्हा बँकेकडे सुपूर्द करण्यात आलाय आणि त्यानंतर 1,17,71,000 रुपयांचा धनादेश आज जिल्हा बँकेकडे सुपूर्द करत आहोत। शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये नमूद केल्याप्रमाणे ज्या बँकेत खातं आहे तेथे अनुदान जमा होऊन लाभार्थ्यांना प्रत्यक्षामध्ये अनुदान मिळेल असं यावेळी सभापती अरुण तनपुरे यांनी म्हटलं। 1 नोव्हेंबर 2018 ते 15 डिसेंबर 2018 पर्यंत राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्या शेतकरी बांधवांनी कांदा आणून विकला त्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारनं क्विंटलला 200 रुपये अनुदान त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। त्याप्रमाणे आज राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या पिरियडमध्ये शेतकऱ्यांनी जो कांदा आणला त्यांचं अनुदान आज ADCC बँकेमध्ये चेकचं वितरण त्या ठिकाणी झालेलं आहे आणि एकंदर लाभार्थी त्या ठिकाणी 8,794 आहेत। एकूण क्विंटल 2,34,554 क्विंटलचं अनुदान त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि अनुदानाची रक्कम 4,69,03,496 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उशिरात उशिरा सोमवार किंवा मंगळवारपर्यंत त्या ठिकाणी वर्ग होणार आहे। आज त्याचा चेक माननीय AR साहेबांनी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीने सोपवला आणि आज या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण मदगे साहेब आणि मंडलिक साहेब यांच्याकडे आपण ही चेक त्या ठिकाणी सुपूर्द केले। त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं ज्यांनी अहमदनगर ADCC बँकेमध्ये त्यांचे खाते आहेत त्या ठिकाणी ते वर्ग केले जातील। त्याचप्रमाणे जिल्ह्यातील नव्हे तर बाहेरच्या जिल्ह्यातील ज्या ज्या शाखेमध्ये शेतकऱ्यांचं अकाउंट आहे त्यांनी त्या ठिकाणचं अकाउंट दिलेलं आहे त्या खात्यामध्ये ते पैसे सोमवार मंगळवार किंवा बुधवारपर्यंत जास्तीत जास्त उशिरा बुधवारपर्यंत वर्ग होतील अशी आशा या ठिकाणी। आज या कॉन्फरन्समध्ये आपण त्याचं सविस्तर या ठिकाणी नोंद दिलेली आहे। बाजार समितीकडे कांदा अनुदानापोटी 15 डिसेंबर नंतर पुन्हा एकूण 6,182 अर्ज आज अखेर दाखल झालेत। अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत ही 31 मार्चपर्यंत असणार आहे। याप्रसंगी बाजार समितीचे संचालक मधुकर पवार, महेंद्र तांबे, ॲडव्होकेट केरू पानसरे, बाजार समितीचे सचिव प्रकाश डुकरे यांची उपस्थिती होती। सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी।